तुम्ही जर मासेप्रेमी असाल तर आता पुढचे काही दिवस तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे, कारण कडाक्याच्या थंडीमुळे मासळी महागली आहे। कडाक्याच्या थंडीमुळे मासळी महागली। माशांचे भाव गगनाला, 300 ते 500 रुपयांची वाढ। खवय्यांच्या खिशाला चाट। मासेप्रेमींच्या खिशाला पुढचे काही दिवस कात्री बसणार आहे, कारण कडाक्याच्या थंडीमुळे माशांचे भाव गगनाला भिडलेत। कडाक्याची थंडी आणि खोल समुद्रात वाहणारे जोरदार वारे टाळण्यासाठी मासेमार सध्या किनाऱ्यालगतच मासेमारी करू लागलेत। मात्र किनारी भागात पुरेसे मासेच जाळ्यात येत नसल्यानं सर्वच माशांचे भाव 300 ते 500 रुपये वाढलेत। पापलेट पहिले 500 होते, ते आता 800चा दर आहे। आम्हाला पण ते परवडत नाही विकायला, कारण का गिरेका जसं पहिले भाव आहे तसंच बघतात। त्यात मार्गशीर्ष चालू आहे तर गिरेक पण नाही, मग आणलेल्या भावात पण विकावं लागतं मच्छी, असं आहे। आणि त्यात वामीचा भाव पण पहिले 350-400 होता, तर ते पण 700-750 झाला आहे। त्याच्यात पण आम्हाला खोट कावायला लागते, म्हणजे इन्कम होत नाही। मग आता ही कशी ओली मच्छी आहे ना, ही टिकू शकत नाही, म्हणजे नाही इलाजाने आम्हाला द्यायच लागते। आमची सगळी रोजी पोट याच्यावरच आहे, मच्छीवरच आहे पोटाची रोजी। त्याच्याकरता आम्हाला इथं बसावंच लागते अख्खा दिवस। पहिले 12 वाजले आमची पाटी संपायची, आता रात्री 9 वाजले आमची पाटी नाही हलत मच्छीची। पापलेटचे वाढलेले दर 1,500 ते 1,1800 या दरम्यान आहेत, तर सुरमई 1800 ते 2000च्या घरात गेली आहे। कोळंबीचे भाव 1000 ते 1200 रुपये आहेत, तर हलव्याचे भाव 1000 ते 1200 रुपये आहेत। रावसचे भाव 800 रुपये ते 1000 रुपयांच्या घरात गेलेत, तर पिवळी वावचे भाव 1200 ते 1500 रुपयांच्या घरात गेलेत। मच्छी महाग झाली, पहिले 150ला भेटत होते, आता 250ला भेटते। जिताडा सुरमई आता 200ला भेटत, 500ला झाली सुरमई। मासेमार सामान्यपणे रात्रभर खोल समुद्रात मासेमारी करतात आणि सकाळीच ताजे मासे साठवणीच्या धक्क्यावर आणतात। पण सध्या थंड वाऱ्यांमुळे खोल समुद्रात जाणं शक्य नसल्यामुळे किनारपट्टी लगतच मासेमारी करावी लागतेय। त्यामुळे मागणीपेक्षा मासळीचा तुटवडा जाणवू लागलाय। याचा थेट परिणाम माशांच्या किमतीवर झालाय। त्यामुळे तुम्हीही मासेप्रेमी असाल तर पुढचे काही दिवस तुमच्या खिशाला कात्री बसणार हे निश्चित। कल्पेश गोरडे, साम टीव्ही, कल्याण।